लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? लास्ट लेक्चरला काय बघितलेलं लक्षात आहे? असे हा, अजून काय बघितलेलं? असे कशाचं बघितलेलं आपण? बॅरियम. ओके. अजून काय बघितलेलं? Steps involved in gravimetric analysis. ओके. कोणते कोणते स्टेप्स आहेत? Preparation of solution. हा, अजून? Adjustment of solution condition. filtering, Washing. हम्म. Calculation. drying, Precipitation process. ओके, गुड. weighing, बेरियम सल्फेटचा असे कसं करायचं समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे कोण सांगेल? accurate and precise. ओके. absolute method, ओके. relatively inexpensive, हम्म. काय सांगताय तुम्ही? ऍडव्हान्टेजेस सांगताय की डिसएडव्हान्टेजेस सांगताय? advantages, Advantage. ओके, गुड. आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे? careful and Very accurate, very time consuming. time consuming, Very accurate, very accurate weighing, ओके, ओके, गुड. co-precipitation, Co-precipitation. proper lab technique is critical. ओके. तर सगळ्यांना समजले तर ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसचे? Yes, Yes, ma'am. yes, ma'am. तर बघा, आजचा का आपला कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मध्ये लास्ट पॉइंट आहे प्युरिटी ऑफ प्रेसिपिटेट. प्युरिटी ऑफ प्रेसिपिटेट मध्ये दोन टाइप आहेत, को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेट म्हणजे काय सगळ्यांना समजले, म्हणजे कसा प्रेसिपिटेट येतो आपण जेव्हा टायट्रेशन करतो तेव्हा. तर बघा यामध्ये काय दिलंय, अन अनालाइट कंपाऊंड टू फॉर्म अ प्रेसिपिटेट रिएजंट आर ऍड टू अ सोल्युशन मेजर युजिंग प्रेसिपिटेशन ग्रॅव्हिमेट्री. यामध्ये काय करायचंय, सोल्युशन फर्स्ट मेजर करून घ्यायचंय. देन नेक्स्ट इट इज ट्रू द मोस्ट ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. It generate the precipitate as a part of a methaceous reaction. Can be used analyze sample by gravimetry. यामध्ये काय करायचं आहे, इट इज अ ट्रू मेथड, ट्रू दॅट मोस्ट ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. ओके. को प्रेसिपिटेशन मध्ये काय होतं, पहिल्यांदा इन प्रोसेस इम्प्युरिटी तयार होतात. म्हणजे जेव्हा आपण टायट्रेशन करत असतो तेव्हा प्रोसेस चालू असते तेव्हा काय होतं, इम्प्युरिटी येते त्यामध्ये, इन प्रोसेस इम्प्युरिटी होते को प्रेसिपिटेशन मध्ये. देन नेक्स्ट ग्रॅव्हिमेट्रिक मेथड कुड बी वर्क ॲज अ रिएक्शन प्रोड्युसिंग प्रेसिपिटेट. म्हणजे ह्यामध्ये जेव्हा प्रेसिपिटेट तयार होते तेव्हा काय होते, रिएक्शन फॉर्म झाल्यावर काय होतं, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. आपण काय करतो, हे प्रेसिपिटेट येण्यासाठी काय करतो, प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करतो आणि काय होतं, देन नेक्स्ट प्रेसिपिटेट फॉर्म होतो. A total analysis method typically provides better than the 0.1% accuracy, which means the analyte is represented by 99.99% of the precipitate. त्यामध्ये जेव्हा 99.99% precipitate येतो तेव्हा काय होतं, accuracy किती असते त्याची, 0.1%.
1%, typically provide better than the 0.1% accuracy, and it means the analyte is represented as a 99.99% of the precipitate. As the requirement extended to 99.99%, the precipitate solubility gravimetric analysis accuracy will not be impeded. तर यामध्ये काय होतं 99.99% जेव्हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो तेव्हा काय असतं तर आपल्याला माहित नसतं त्यात इम्प्युरिटी किती प्रेझेंट आहे, म्हणजे त्याची अॅक्युरेसी किती असणार आहे 0.1% अॅक्युरेट तो प्रेसिपिटेट आहे तो असतो, कारण ह्यामध्ये को प्रेसिपिटेशन करताना काय होते इन प्रोसेस इम्प्युरिटी फॉर्म होते. ओके, देन नेक्स्ट बघा को प्रेसिपिटेशन. त्यामध्ये काय दिस इज अ टाइप ऑफ अ प्रेसिपिटेशन कॅरेक्टराइज्ड बाय द इलिमिनेशन ऑफ सोल्युबल कंपाऊंड इन सोल्युशन ड्युरिंग प्रेसिपिटेट. ह्यामध्ये काय होते को प्रेसिपिटेशन जेव्हा ही प्रेसिपिटेशन हे काय आहे प्युरिटी ऑफ प्रेसिपिटेट. जेव्हा आपण टायट्रेशन किंवा दुसरे काही मेथड आपण करत असतो तेव्हा काय होतं प्रेसिपिटेट फॉर्म होतो. तर ह्यामध्ये काय आहे कंपाऊंड जो काही येणार आहे प्रेसिपिटेट तो काय होतो प्रेसिपिटेशन प्रोसेसच्या दरम्यान काय होतो तो सोल्युबल होतो. द टर्म ऑफ को प्रेसिपिटेशन डिस्क्राइब द प्रेसिपिटेशन प्रोसेस वेअर सोल्युबल कंपाऊंड आर रिमूव्ड फ्रॉम द सोल्युशन ऍज अ प्रेसिपिटेट फॉर्म. म्हणजे जेव्हा आपण प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर तो काय करायचा आहे जो काय कंपाऊंड जो काही सोल्युबल होणार आहे तो काय करायचा आपल्याला रिमूव्ह करून टाकायचा त्या सोल्युशन मधून. दिस रिएक्शन कंटेन्स द सिग्निफिकंट अमाउंट ऑफ कंटामिनेशन. Multi-particles precipitation occurs, the one soluble compound evaporates simultaneously from the single solution. म्हणजे जेव्हा आपण सोल्युशन बनवले को प्रेसिपिटेशन येण्यासाठी आपण पहिल्यांदा सोल्युशन बनवतो. आपण असे बघितलं बेरियम सल्फेटचा, त्यामध्ये आपण सोल्युशन प्रिपेअर केले बेरियम सल्फेटचा. ओके, मग त्यामध्ये काय केलं आपण प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केल्यावर काय झालं बेरियम सल्फेटची प्रेसिपिटेट तयार झाला, पीपीटी तयार झाले. आता त्यामधून आपण काय करायचं पहिल्यांदा आता प्रेसिपिटेट आला तर त्यातलं काय करायचं जो काही सोल्युबल होणारा कंपाऊंड आहे तो काय करायचा आपल्याला रिमूव्ह करून टाकायचा आहे. देन नेक्स्ट को प्रेसिपिटेशन ऑकर्स व्हेन मोर दॅन वन कंपाऊंड प्रेसिपिटेट ऍट द सेम टाइम युजिंग को प्रेसिपिटेशन कॅटलाइज consisting more than the one compound is easily prepared. यामध्ये काय होते एक कंपाऊंड जो काय आहे तो इझिली आपल्याला प्रिपेअर करता येतो. Then next, the co-precipitation is the process contaminating precipitate substances are normally soluble under the precipitating condition. यामध्ये काय आहे co-precipitation is a process of contaminating precipitate which substances are normally soluble under the precipitation condition. म्हणजे त्या precipitation condition मध्ये काय होते कंपाऊंड soluble होतो. Then next, in presence of barium chloride and potassium sulfate. म्हणजे आपल्या उदाहरण घ्यायचं असेल तर कुठलं घेणार आपण जो काय असे बघितलं होतं आपण बेरियम सल्फेटचा. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, teacher. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आपण बेरियम सल्फेटच्या असे मध्ये काय बघितलेलं आपण बेरियम क्लोराइड ची रिएक्शन कशासोबत केलेली आपण बेरियम क्लोराइड ची रिएक्शन कशासोबत केलेली H2SO4. बेरियम क्लोराइड ची रिएक्शन कशासोबत केलेली H2SO4 आणि काय फॉर्म झालं Barium sulfate. Barium sulfate. ओके गुड. काय फॉर्म झालं बेरियम सल्फेट म्हणजे आपण सोल्युशन बनवलं आधी बेरियम क्लोराइडचं त्यामध्ये ऍड काय केलं होतं आपण सल्फ्युरिक H2SO4 आणि बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट फॉर्म झालता. त्यासाठी आपण काय ऍड केलं त्यामध्ये त्या सोल्युशन मध्ये काय ऍड केलं आपण प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड केलं त्यामुळे काय झालं होतं बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट फॉर्म झालेला. देन नेक्स्ट बघा ह्याची दोन मेकॅनिझम आहे. द पार्टिकल सरफेस ऑन द ऍब्सॉर्प्शन इफेक्ट.
and second is fixation of the introduction of foreign ions and solvents. Then next बघा types of co-precipitation. ह्याचे types कोणकोणते? There are 4 types of co-precipitation. First is surface adsorption, second is mixed crystal formation, third is occlusion, and fourth is a mechanical entrapment. तर बघा फर्स्ट काय सांगितले सरफेस adsorption मध्ये adsorption is a common source of co-precipitation that is likely cause of significant contamination of precipitate with large specific surface area. Coagulated colloids. त्यामध्ये coagulation म्हणजे काय माहितीये coagulation कसं होतं? coagulation कसं होतं? कोण सांगेल? इथे डायग्राम मध्ये दाखवले तुम्हाला. adsorption काय आहे? कॉमन सोर्स आहे co-precipitationचा. कोण सांगेल coagulation म्हणजे काय असतं? काय होतं? क्लॉटिंग होतंय. काय होतं? क्लॉटिंग. पार्टिकल्स एकत्र येतात. येस गुड. काय होतात? पार्टिकल्स जे काय आहेत ते एकत्रित येतात. The next coagulation of a colloid does not significantly decrease the amount of adsorption. ते काय करतात? coagulation of colloids जे काय फॉर्म झाले ते काय करतात? absorption decrease करतात surface वरचं. Then next the net effect of surface adsorption is therefore carrying down the otherwise soluble compound as the surface contaminated. यामध्ये काय करायचं जेव्हा coagulation होतं surface वर त्या कंपाऊंडचं तर ते काय करतं absorption कमी करतं आणि ते जो काय soluble compound आहे तर ते काय करतं surface जो आहे काय करतो contaminate करतो. The next example काय दिलं बघा coagulated silver chloride is contaminated with the primarily absorbed silver ion along with the nitrate or other ions. यामध्ये काय करतं ते सिल्वर क्लोराइड जे काय आयन्स आहेत ते काय होतात coagulated होतात आणि contaminated with primarily adsorbed silver ions आणि ते कशासोबत contaminated होते सिल्वर आयन सोबत आणि along with adsorb silver ion along with the nitrate ion सोबत काय होते ते contaminate होते and other anions आणि दुसऱ्या anion सोबत. ओके बघा ते सिल्वर समजा सिल्वर क्लोराइडचा हा मॉलिक्यूल आहे. ओके इथे डायग्राम मध्ये दिसतो तुम्हाला सिल्वर क्लोराइडचा हा कशासोबत कंटामिनेटेड होणार आहे तर ह्यामधले जे काही Ag+ आयन्स आहेत सिल्वर आयन ते कशासोबत हे होणार आहेत नायट्रेट सोबत आणि ते काय होणार आहे कंटामिनेटेड और अदर आयन्स एनायन्स म्हणजे त्यामध्ये जे काय अदर एनायन्स प्रेझेंट असतील ते काय त्याच्यासोबत काय होणार आहे कंटामिनेटेड. सेकंड बघा मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन. त्यामध्ये काय होतं जेव्हा आपण प्रेसिपिटेशन प्रोसेस करत असतो म्हणजे प्रेसिपिटेटिंग रिएजंट ऍड केला प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर त्यामध्ये काय होतं क्रिस्टल फॉर्म होतात. ओके क्रिस्टल फॉर्म होतात तर मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन इन मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन वन ऑफ द आयन्स in the crystal lattice of solid replaced by the ion of another element. यामध्ये काय करतात जे काही क्रिस्टल लॅटिस असतात सॉलिड सरफेस ते काय करतात रिप्लेस करतात आयन्सला दुसऱ्या इलेमेंट सोबत अनदर इलेमेंट. And the extent of mixed crystal contamination is governed by the law of mass action and decrease the ratio of contaminant to analyte concentration increases. ते काय करतात जेव्हा ते क्रिस्टल
फॉर्म झाले सॉलिड सरफेसवर ते काय करतात अनदर इलिमेंटला काय करतात ते रिप्लेस करतात आणि काय होतं गव्हर्न बाय द लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन बघितलंय आपण. व्हॉट इज लॉ ऑफ मास ऍक्शन? कोण सांगेल? लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे काय? Rate of chemical reaction is directly proportional to concentration of reactant. ओके गुड. जो काय रेट आहे रिएक्शनचा तो कशासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? कशासोबत असतो? Reactant. Product. Yes. Reactant. येस, रिएक्टंट सोबत तो काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. and increases the ratio of contaminant to analyte concentration increases. मग जेव्हा त्या कंटामिनेटचा रेशोचं म्हणजे त्या अनालाइट जो कंटामिनेट झालाय त्याचा रेशो जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा काय होतं कॉन्सन्ट्रेशन पण इन्क्रीज होतं. ओके देन थर्ड बघा अक्लुशन अँड मेकॅनिकल एन्ट्रॅपमेंट. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलंय when a crystal growing rapidly during the precipitate formation foreign ions counter ion layer may be become trapped a cloud within the growing crystal. यामध्ये काय होतं आपण यामध्ये बघितलं मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन. यामध्ये काय होतं क्रिस्टल फॉर्म होतात आणि यामध्ये काय होतं त्या क्रिस्टलची ग्रो होतात रॅपिडली ग्रो होत जातात क्रिस्टल. Then next occlusion is the type of co-precipitation in which a compound is trapped with the pocket formed during the rapid crystal. म्हणजे जो काही प्रेसिपिटेटचा कंपाऊंड आहे तो कशामध्ये ट्रॅप केलेला असतो पॉकेट मध्ये आणि त्यामध्ये काय होतं रॅपिड क्रिस्टल ग्रोथ होते त्या क्रिस्टलची रॅपिड ग्रोथ होते. Then next mixed crystal formation may occur in the both colloidal and crystalline precipitate. यामध्ये काय होतं mixed crystal formation may occur in both colloidal and crystalline precipitate, whereas occlusion and mechanical entrapment are confined to crystalline precipitate. The next mechanical entrapment occurs when a crystal lie close to each other during the growth. यामध्ये आता इथं काय बघितलं आपण both colloidal and crystalline precipitate and whereas occlusion and mechanical entrapment are confined to the crystal precipitate. म्हणजे आता त्यामध्ये काय झाले क्रिस्टल फॉर्म झाले आणि जेव्हा ते क्रिस्टल फॉर्म होते तेव्हा मेकॅनिकल एन्ट्रॅपमेंट मध्ये काय होतं ते क्रिस्टल क्लोज टुगेदर एकत्र येतात ते ड्युरिंग द ग्रोथ. म्हणजे जेव्हा त्यांची ग्रोथ होत असते तेव्हा काय होतात ते एकत्र येतात. Then next both coagulation and mechanical entrapment are minimum when the rate of precipitate formation is low under the condition of low supersaturation. यामध्ये काय होतं रेट ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म म्हणजे जो काही रेट आहे प्रेसिपिटेट फॉर्म होण्याचा तो काय होतो कमी मिनिमम formation is a low and under the condition of low supersaturation. म्हणजे जेव्हा त्या क्रिस्टलचं सुपर सॅच्युरेशन होतं तेव्हा ते कंडिशन म्हणजे आता प्रेसिपिटेट फॉर्म होण्याची रेट कसा आहे त्याचा लो आहे. Then next in addition of digestion is often remarkably helpful in reducing these types of co-precipitation. आपण जे काही ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये जे काही स्टेप्स बघितल्या precipitate form, digestion, filtration, okay, washing, calculation. तर ते काय करतं digestion is often remarkably helpful in reducing these types of co-precipitation. म्हणजे डायजेशन जो काय आहे तो काय करतो कमी करतो reducing these types of co-precipitation. या टाइपचं co-precipitation काय करते रिड्यूस करतं. Then next second part आहे बघा त्यातला पोस्ट प्रेसिपिटेशन. त्यामध्ये काय प्रेसिपिटेशन मध्ये आपण काय बघितलं इन प्रोसेस इम्प्युरिटी काय होते फॉर्म होते आणि ह्यामध्ये काय बघायचं आपल्याला द टर्म पोस्ट प्रेसिपिटेशन डिस्क्राइब टाइप ऑफ प्रेसिपिटेशन विच अनडिझायरेबल कंपोनंट प्रेसिपिटेट आफ्टर डिझायरेबल कंपोनंट हॅज प्रेसिपिटेटेड. म्हणजे यामध्ये काय होतं ज्या प्रेसिपिटेट फॉर्म होतो देन टर्म
Post precipitation describe type of precipitation in type in which the precipitate unwanted compound appear after the precipitate of a desired compound. म्हणजे जो काय आपण desired compound म्हणजे जो काय आपल्याला desired compound घेतलाय, ओके, desired and undesired compound. देन आपल्याला आपण काय घेतलंय, undesired compound घेतलाय आणि unwanted compound appears after the precipitate of म्हणजे जो काही precipitate येणार आहे तो कशामध्ये येणार आहे, desired compound मध्ये. And this is a low level contamination. यामध्ये काय होतंय, कंटामिनेशन कमी होते. इट इज द precipitation that forms the layer of precipitate upon which the already exit. The term of contamination resulting from foreign material precipitate co-precipitation is important. या पार्ट मध्ये प्युरिटी ऑफ प्रेसिपिटेट मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, co-precipitation हे most important आहे. It is also possible to make precipitate impure. Those process known as a co-precipitation. म्हणजे ह्यामध्ये काय होतं, जेव्हा प्रेसिपिटेट बनतो, ओके, जेव्हा आपण प्रेसिपिटेटिंग एजंट ऍड करून जो काही प्रेसिपिटेट आपण बनवणार आहे त्या तो काय होतो, इम्प्युअर. म्हणजे त्यामध्ये काय होतं, इम्प्युरिटी फॉर्म होतात. को-प्रेसिपिटेशन मध्ये काय होतं, इन प्रोसेस इम्प्युरिटी फॉर्म होते आणि ह्यामध्ये कसं होतं, प्रेसिपिटेशन फॉर्म झाल्यावर मग इम्प्युरिटी फॉर्म होतात. इट हॅपीज द फर्स्ट प्रेसिपिटेट फॉरेन सबस्टान्सेस सेपरेट प्युअर फॉर्म followed by a second precipitate and foreign substances is a slightly soluble. म्हणजे जे काही foreign substances आहेत ते काय होतं, slightly soluble होतं त्यामध्ये. There is other no co-precipitation second phase but only post precipitation. Second phase मध्ये काय होतं, no co-precipitation form होतं but only post precipitation. ह्यामध्ये काय होतं, सेकंड फेज मध्ये फक्त पोस्ट प्रेसिपिटेशन होतं. पोस्ट प्रेसिपिटेशन होतं म्हणजे काय होतं, पूर्ण प्रेसिपिटेट फॉर्म होतो आणि त्यामध्ये काय होतं, प्रेसिपिटेट पूर्ण फॉर्म झाला म्हणजे प्रेसिपिटेट आला त्यामध्ये काय होतात, इम्प्युरिटी प्रेझेंट असतात. ड्युरिंग द सुपरनंट सॅच्युरेटेड कंपाऊंड क्रिस्टलाइज व्हेरी स्लोली लेबल टू द अंडरगो पोस्ट प्रेसिपिटेशन. यामध्ये काय होतं, क्रिस्टलाइज म्हणजे ह्यामध्ये क्रिस्टल कसे स्लोली फॉर्म होतात, व्हेरी स्लोली. आपण को प्रेसिपिटेशन मध्ये कसे क्रिस्टल फॉर्म होते बघितले, रॅपिडली क्रिस्टल फॉर्मेशन होते त्यामध्ये, त्या टाइप्स मध्ये बघितले. ओके, समजले को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन. हॅलो मॅम, हा बोला. पोस्ट प्रेसिपिटेशनच्या फर्स्ट 4 लाईन रिपीट करता का? हा, हॅलो, पोस्ट प्रेसिपिटेशन रिपीट करायचंय का? कोणाला समजलं नाही पोस्ट प्रेसिपिटेशन? रोल नंबर 60 सुयश शिंदे. ओके, काय समजलं नाही मॅडम त्यातलं? ते फर्स्ट 4 लाईन्स ते डिझायरेबल अँड डिझायरेड ते नाही समजलं. बघा, डिझायरेबल कंपाऊंड म्हणजे काय, आपल्याला माहित असलेला कंपाऊंड, आणि अनडिझायरेबल म्हणजे माहित नसलेला कंपाऊंड. म्हणजे ह्यामध्ये काय होते, अनडिझायरेबल कंपोनंट प्रेसिपिटेट आफ्टर द डिझायर्ड कंपोनंट हॅज प्रेसिपिटेटेड. म्हणजे ज्यामध्ये काय जो काय अनडिझायरेबल कंपोनंट आहे तो काय होतो, प्रेसिपिटेट होत नाही त्याचा फॉर्म. तर डिझायरेबल कंपोनंटचा काय होतो, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. डिझायरेबल कंपोनंट हॅज प्रेसिपिटेटेड. And post precipitation describe the type of precipitation in which precipitated unwanted compound appear
ऑफ द डिझायर्ड कंपाऊंड, म्हणजे डिझायर्ड कंपाऊंडचा प्रेसिपिटेट फॉर्म झालाय तर त्यामध्ये काय दिसतं आपल्याला, अनवॉन्टेड इम्प्युरिटी. ओके, त्यामध्ये काय होतात, इम्प्युरिटी फॉर्म होतात अँड दिस इज लो लेवल ऑफ कंटामिनेशन. आणि यामध्ये कंटामिनेशन कसं आहे, लो लेवल. And it is a precipitate form layer of precipitate upon which already exist. त्यामध्ये काय होतं, कंपाऊंड मध्ये जो काय कंटामिनेट जो काय कंपाऊंड झालेला आहे तो काय होतं, लो लेवल, लो कंटामिनेशन होते यामध्ये. ओके, पोस्ट प्रेसिपिटेशन काय आहे, प्रेसिपिटेट जेव्हा फॉर्म झालाय त्यावेळेस इम्प्युरिटी फॉर्म होतात. आणि को प्रेसिपिटेशन मध्ये काय, कसं फॉर्म होतात, इन प्रोसेस इम्प्युरिटी फॉर्म होतात. म्हणजे जेव्हा प्रोसेस चालू असते तेव्हाच काय होतात, इम्प्युरिटी प्रेझेंट असते. ओके, समजलाय पॉइंट, को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन. हॅलो मॅडम, हा बोला. क्रॉप प्रेसिपिटेशनचे 4 टाईप परत घ्या. काहीच समजलं नाही का त्यातले? फास्ट होत होतं मॅडम. ओके, तर बघा 4 टाइप्स कोणते कोणते त्यामधले, सरफेस ऍडसॉर्प्शन फर्स्ट, then next second is mixed crystal formation, occlusion and mechanical entrapment. फर्स्ट बघा, सरफेस ऍडसॉर्प्शन, यामध्ये काय होतं, कंटामिनेशन फॉर्म होतं, पहिल्यांदा काय होतं, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. Then next causes significant contamination of precipitate with large specific surface area, म्हणजे जो काही लार्ज सरफेस एरिया आहे, लार्ज स्पेसिफिक सरफेस एरिया, त्यावर काय होतात, त्या प्रेसिपिटेट मध्ये काय होतं, कंटामिनेशन होतं, इम्प्युरिटी फॉर्म होतात. Then next coagulation of colloid does not significantly decrease amount of adsorption. आता यामध्ये काय होतं, जे काय कोएग्युलेशन होतं मॉलिक्युलचं. ओके, इथे एक्झाम्पल मध्ये दिले आपल्याला, एक्झाम्पल काय दिले बघा, coagulated silver chloride is contaminated with the primarily adsorbed silver ion along with the nitrate and other anions. म्हणजे यामध्ये काय होतं, सिल्वर क्लोराइडचा जे काय मॉलिक्युल आहे कोएग्युलेट होतो. ओके, म्हणजे सॉलिड पार्टिकल काय होतात, एकत्र येतात आणि ते काय होतात, कोएग्युलेट होतात. तर ते काय होतात, सिल्वर क्लोराइड ते कशासोबत कंटामिनेटेड होतात, silver ions along with the nitrate ion and other anions, म्हणजे other anions सोबत काय होतं, ते कंटामिनेट होतात. ओके, सरफेस ऑफ ऍडसॉर्प्शन समजलं, एक्झाम्पल वरून लगेच समजतं आपल्याला. कोएग्युलेटेड सिल्वर क्लोराइड, म्हणजे जे काही सिल्वर क्लोराइड घेतलंय ते काय होतं, कोएग्युलेटेड होतं आणि देन कंटामिनेटेड विथ द, म्हणजे त्यामधले सिल्वर क्लोराइड AgCl, म्हणजे त्यामधले सिल्वर आयन्स कशासोबत, अलॉंग विथ द नायट्रेट आयन्स, आणि काय होतं, कंटामिनेशन फॉर्म होतं. और अदर anions, आणि अदर जे काही anions प्रेझेंट असतील त्यामध्ये, त्यासोबत काय होतं, कंटामिनेट फॉर्म होतं कोएग्युलेशन झाल्यामुळे. ओके, समजलं, सरफेस ऑफ ऍडसॉर्प्शन. येस टीचर. Yes, ma'am. देन नेक्स्ट बघा, सेकंड काय बघितलेलं आपण, मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन. यामध्ये काय होतं, मिक्स्ड क्रिस्टल फॉर्मेशन मध्ये काय होतं, क्रिस्टल फॉर्म होतात सॉलिड सरफेसवर. ओके, जे काही क्रिस्टल्स फॉर्म होते प्रेसिपिटेट करताना, ते काय होतात, क्रिस्टल फॉर्म होतात ऑन सॉलिड, आणि काय करतात, ते रिप्लेस करतात अदर आयन्सला बाय आयन्स ऑफ अदर एलिमेंट्स, म्हणजे जे काही क्रिस्टल मध्ये जे काही आयन्स फॉर्म होणार आहेत तर ते काय करतात, अनदर एलिमेंटला काय करतात, रिप्लेस करतात. द एक्सटेंट ऑफ
mixed crystal contamination is governed by the law of mass action and decrease the ratio of contamination to analyte concentration increases. यामध्ये काय होते, मिक्स्ड क्रिस्टल कंटामिनेशन इज गव्हर्न बाय द लॉ ऑफ मास एक्शन. लॉ ऑफ मास एक्शन आपण बघितलं, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टंट. ओके, असंच होतं ना लॉ ऑफ मास एक्शन. Yes, ma'am. ओके, and increase the ratio of contamination to analyte concentration. म्हणजे जसं जसा कंटामिनेटचा रेशो इन्क्रीज होईल तसं काय होतं, एनालाइटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते. देन थर्ड काय बघितलेलं, अक्लुजन अँड मेकॅनिकल एंट्रॅपमेंट. त्यामध्ये काय होतं, जे काही क्रिस्टल्स फॉर्म झाले त्याची ग्रोथ कशी होते, रॅपिडली ग्रोथ होते. ते काय करायचं आपल्याला, को प्रेसिपिटेशन एका पॉकेट मध्ये पॅक करायचंय आणि त्यामध्ये काय होतंय, रॅपिड ग्रोथ ऑफ क्रिस्टल. आणि मेकॅनिकल एंट्रॅपमेंट मध्ये काय होतंय, जे काही क्रिस्टल फॉर्म झाले क्लोजली टुगेदर ड्युरिंग द ग्रोथ. म्हणजे ज्यावेळी त्यांची ग्रोथ होत असते त्यावेळेस काय होतात, एकत्र येतात क्लोजली टुगेदर ड्युरिंग द ग्रोथ. ओके, समजले चारही पॉइंट. टाइप समजलेत को प्रेसिपिटेशनचे. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Hello, ma'am. मेटाथेसिस रिएक्शन म्हणजे बॉन्ड एक्सचेंज होतात की आयन एक्सचेंज होतात? त्यामध्ये आयन एक्सचेंज होते. ओके. नेक्स्ट बघा, आपला एक प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधील एक असे बघायचं राहिलेलं आपला. सोडियम क्लोराइडचा असे बघायचं आपल्याला. ओके, तर बघा सोडियम क्लोराइडचा असे काय तो आपण बघूया. हा कशामधला आहे, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. आपण त्या मेथड्स बघितल्या. एंड पॉइंट मेथड कोणत्या कोणत्या बघितल्या, एंड पॉइंट डिटरमाइन मेथड कोणत्या होत्या. Mohr method, Fajans method, Hollard method. गुड. फजान्स मेथड, होलहार्ड्स मेथड अँड मोहर्स मेथड आपण बघितल्या. तर बघा त्याचं इस्टिमेशन कसं करायचं आपल्याला. सोडियम क्लोराइडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, NaCl अँड मॉलिक्युलर वेट किती, 58.44. तर बघा प्रिन्सिपल काय आहे सोडियम क्लोराइडचं, असे ऑफ सोडियम क्लोराइड. हँड रिटन नोट्स बघितलेत सगळ्यांनी. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा प्रिन्सिपल काय आहे, इट इज अ टाइप ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. हा काय आहे, प्रेसिपिटेशन टायट्रेशनचा टाइप आहे. टायट्रेशन कॅरीड आउट बाय अ होलहार्ड्स मेथड. आता आपल्याला हे टायट्रेशन करायचं, तर हे टायट्रेशन आपण कोणत्या मेथडनी करणार, होलहार्ड्स मेथडनी. The next sodium chloride is firstly reacted with the excess acidified silver nitrate. Sodium chloride कशासोबत रिएक्ट करायचंय, reacted with the excess acidified silver nitrate. Silver nitrate कशा कोणत्या कंडिशन मध्ये असणार, acidic, and result to formation of the precipitate of silver chloride. मग त्यामध्ये कोणता precipitate फॉर्म होणार,
सिल्वर क्लोराइडचा. ओके, समजते. हँड रिटन नोट्स मध्ये मी दिले सोडियम क्लोराइडची रिएक्शन कशासोबत झाली, AgNO3 सिल्वर नायट्रेट सोबत, आणि काय फॉर्म झालाय, सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड हा फॉर्म झालाय. Then next, silver nitrate is back titrated ammonium thiocyanate, giving a precipitate of silver thiocyanate. हॅलो मॅम, हा बोला. स्लाइड दिसत नाही. हा, याची स्लाइड नाही बनवली. असं समजतंय ना तुम्हाला सांगितल्यावर? येस मॅम. ओके. सिल्वर क्लोराइड कशासोबत रिएक्ट होतो मॅम नंतर? सिल्वर क्लोराइड सिल्वर नायट्रेट सोबत, AgNO3. सोडियम क्लोराइड नाही, सिल्वर क्लोराइड. नाही, सिल्वर क्लोराइडचा प्रेसिपिटेट फॉर्म होतोय, नंतर ते कशासोबत नाही रिएक्ट होत. ओके ओके. आणि ह्यामध्ये प्रेसिपिटेट कशाचा येणार आहे, सिल्वर क्लोराइडचा. ओके. ओके मॅम. ओके, तर असे बघा कसं करायचं यामध्ये. 0.1 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराइड. आता जेव्हा आता स्लाइड वर नाही हे, तर मी सांगत असताना तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पटकन समजून येईल. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, 0.1 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराइड. वे ऍक्युरेटली 0.1 ग्रॅम सोडियम क्लोराइड घ्यायचा आणि डिझॉल्व इन 50 ml ऑफ वॉटर अँड ग्लास टॉपर्ड फ्लास्क. यामध्ये काय करायचंय, 50 ml वॉटर मध्ये 0.1 ग्रॅम सिल्वर क्लोराइड काय करायचं आपल्याला, डिझॉल्व करायचं अँड ऍड 50 ml ऑफ 0.1 नॉर्मल. ऍड 50 ml ऑफ 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट. आता 0.1 मोलार आपल्याला सिल्वर नायट्रेट बनवावं लागणार. त्याचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन सिल्वर नायट्रेट आपल्याला आपण बनवून घ्यायचं. अँड 5 ml ऑफ 2 मोलार नायट्रिक ऍसिड आणि 5 ml 2 मोलार नायट्रिक ऍसिड घ्यायचा अँड 5 ml ऑफ नायट्रोबेन्झिन आणि 5 ml नायट्रोबेन्झिन घ्यायचा अँड ऍड 1 ml ऑफ फेरिक अमोनियम सल्फेट ऍज अ इंडिकेटर. ह्यामध्ये इंडिकेटर कोणता यूज करणार आहे आपण, फेरिक अमोनियम सल्फेट अँड टायट्रेटेड विथ 0.1 मोलार अमोनियम थायोसायनेट. आणि कशासोबत टायट्रेट करायचं आहे, 0.1 मोलार अमोनियम थायोसायनेट. And observe the formation of red brown color indicating end point. यामध्ये काय करायचं आहे नेक्स्ट, रेड ब्राऊन. यामध्ये नंतर एंड पॉइंटला काय होणार आहे, रेड ब्राऊन कलर फॉर्म होणार आहे एंड पॉइंटला. ओके, बघा रिपीट करते अजून एकदा. 0.1 ग्रॅम सोडियम क्लोराइड आपण घेतलं फर्स्ट. 0.1 ग्रॅम सोडियम क्लोराइड ते किती ml वॉटर मध्ये आपण डिझॉल्व केले, 50 ml. 50 ml वॉटर मध्ये आपण डिझॉल्व केले. अँड नेक्स्ट 50 ml ऑफ 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट. त्यामध्ये काय केले नंतर 0.1 मोलार AgNO3 जे सोल्युशन आहे ते किती ऍड केले, 50 ml. अँड नेक्स्ट 5 ml 2 मोलार नायट्रिक ऍसिड, 5 ml 2 मोलार नायट्रिक ऍसिड सोल्युशन ऍड करायचंय. अँड नेक्स्ट 5 ml ऑफ नायट्रोबेन्झिन अँड नेक्स्ट 5 ml नायट्रोबेन्झिन घ्यायचं अँड ऍड 1 ml ऑफ फेरिक अमोनियम सल्फेट ऍज अ इंडिकेटर. तर ह्यामध्ये नंतर इंडिकेटर कोणता ऍड करायचा आपल्याला, फेरिक अमोनियम सल्फेट. अँड टायट्रेट कशासोबत टायट्रेट करायचंय, 0.1 मोलार अमोनियम थायोसायनेट. 0.1 मोलार अमोनियम थायोसायनेट सोबत काय करायचं आपल्याला, ते टायट्रेट करायचं. आणि एंड पॉइंटला कलर कोणता फॉर्म होणार आहे, रेड ब्राऊन कलर. रेड ब्राऊन कलर फॉर्म होणार आहे किंवा ऑब्झर्व होणार आहे आपल्याला. ओके, प्रोसिजर लक्षात आले, असे कसं करायचा. येस मॅम. येस मॅम. ओके, देन नेक्स्ट बघा, फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं करायचं आपण. 1 मोल ऑफ AgNO3. AgNO3 चे 1 मोल
is equivalent to 1 mole of sodium chloride. Okay, 1 mole of silver nitrate is equivalent to 1 mole of sodium chloride. आता बघा आपल्याला 1000 ml of 1 molar AgNO3 किती घ्यायचंय 1000 ml घ्यायचंय. ते जे काय 1000 ml 1 molar AgNO3 आहे ते as equivalent to 58.44 gram of sodium chloride solution. आता 58.44 gram काय molecular weight आहे sodium chloride चा. Then next 1 ml of 0.1 molar AgNO3 ते 1 ml 0.1 molar AgNO3 किती मॉलिक्यूल सोबत इक्विव्हॅलंट असणार आहे 0.005844 ग्रॅम सोबत ते काय असणार आहे सोडियम क्लोराइडच्या इक्विव्हॅलंट असणार आहे 1 ml of 0.1 molar silver nitrate is equivalent to 0.005844 gram of sodium chloride. ओके समजलं फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू को प्रेसिपिटेशन आणि टाइप्स ऑफ को प्रेसिपिटेशन विचारलं जाऊ शकतं तुम्हाला को प्रेसिपिटेशन आहे त्याचे टाइप्स कोणते कोणते 5 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो Hello, ma'am. हाँ बोला अब जो एग्जाम होने वाली है हमारी सेशनल एग्जाम उसमें 2 यूनिट आ रहे हैं ना? हाँ 2 यूनिट है ओके मैम. हॅलो मॅम. हाँ बोला एक्झामचा फॉर्मॅट कसा असेल म्हणजे MCQ आणि थेरी पण म्हणजे 5 आणि 10 मार्क्स पण क्वेश्चन असणार का? हाँ तुम्हाला 1-2 दिवसात सांगेन मी एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे तुमचा ओके मॅम. ओके तर बघा ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मधले आपले पॉइंट्स आपण सगळे कव्हर केले पॉइंट समजले सगळ्यांना ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मधले येस मॅम समझ गए. येस मॅम. ओके तर बघा जे काही कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनचे जे काही हँड रिटन नोट्स राहिले तर मी आज अपलोड करेन गुगल क्लासरूम वर युनिट सेकंडचे हँड रिटन नोट्स लिहिलेत सगळ्यांनी येस मॅम. येस मॅम. ओके तर बघा एक्झामच्या आधी आपण थोडं रिवाइज करूया युनिट सेकंड आणि युनिट फर्स्ट ओके तर क्वेश्चन कसे लिहायचे काय मी तुम्हाला सांगेन नंतर नेक्स्ट आता लास्ट पॉइंट राहतो आपला डायझोटायझेशन टायट्रेशन मग ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया
ओके, प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 1. Present, ma'am. Present, ma'am. रोल नंबर 2. Present, ma'am. रोल नंबर 3. Present, ma'am. रोल नंबर 4. रोल नंबर 4. रोल नंबर 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. 11. 12. Present, ma'am. 13. 13. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. 17. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Present, ma'am. 21. Present. 22. Present. 23. Present. 24. Present, ma'am. 25. Present, ma'am. 26. Present, ma'am. 27. 27. 28. Present, ma'am. 29. Present. 30. Present, ma'am. 31. 31. Present, ma'am. 32. Present, teacher. 33. 33. 34. Present, ma'am. 35. Present. 36. Present. 37. Present, ma'am. 38. Present. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. 41. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54. Present, ma'am. 55. Present, ma'am. 56. 56. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. 61. Present, ma'am. 62. Present, ma'am. 60. Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Present, ma'am. 65. Present. 66. Present, ma'am. 67. Present, ma'am. 68. Present. 69. Present. तर बघा सेकंड युनिटची असाइनमेंट कोणी कोणी सबमिट केली नाही अजून. सेकंड युनिटची असाइनमेंट कोणी कोणी सबमिट केली नाही. हॅलो मॅम, माझी राहिली आज संध्याकाळी सबमिट करते.
हो, मी कधी सांगितलेली मॅडम सबमिट करायला तुम्हाला? हॅलो. आजारी होते मॅम. ओके. समर्थ वगैरे तुम्ही का सबमिट केली नाही अजून असाइनमेंट? मॅम तिथं मिसड म्हणून दाखवत आहे, अटॅचड ऑप्शनच नाही. झालंय माझं तेव्हाच, पण त्या दिवशीपासून अटॅच म्हणून असं ऑप्शनच आलं नाही. कसं काय अटॅचमेंट म्हणून ऑप्शन येत नाही का? नाही मॅम, मिसिंग म्हणाले. Okay. तुम्ही त्या दिवशीच सबमिट केले नसल्यामुळे तसं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. टर्न इन वगैरे हँड इन वगैरे ऑप्शन दिसत नाही का? नाही कोणतंच नाही. लावण्य अंबत तुम्ही का सबमिट केली नाही अजून असाइनमेंट? मॅम मी सबमिट केले मॅम. मग दिसत नाही मला. मॅम मी तेव्हाच सबमिट केले. ओके. सॅम वगैरे तुम्ही काय अपलोड केले? लेक्चर 4 पीपीटी अपलोड केलेत का? गुगल हा क्लास यस मॅम पीपीटीच अपलोड केलंय. नाही, समर्थ वगैरे यांनी काय अपलोड केलंय? हॅलो, काय मॅम? पीपीटी अपलोड केले का तुम्ही? मला इथे पीपीटी दिसते. मी काहीच अटॅच केलं नाही सेकंड ह्याला असाइनमेंटला. तुम्ही लिहिले तर का असाइनमेंट? हो मॅम, लिहिले तर. मग इथं तुमच्या नावाच्या खाली मला पीपीटी दिसतायत लेक्चर 4. माझ्यात तर काहीच दाखवत नाही. मी PPT अटॅचच केलं नाही तिथं काय. फक्त मिसिंग मला हा दाखवला, त्यामुळं अटॅचच झालं नाही. पीडीएफ तयार केलो. ओके. करंट ऑन पेज तुम्ही पण काहीच सबमिट केलं नाही. मॅम माझा पण तोच प्रॉब्लेम येतोय. अटॅचच होत नाही. ओके. हॅलो. एकदा व्हिडिओ बघा गुगल युट्यूबला कसं अपलोड करायचे. अटॅचमेंट का येत नाही? ओके मॅम. आणि अटॅच करा गुगल क्लासरूम, कारण मला नंतर दिसते ना तिथे कोणी कोणी टर्न इन केले, कोणी असाइनमेंट लिहिली. मी प्रत्येकाच्या ह्याच्यात जाऊन नाही बघणार की कोणी सबमिट केले का नाही. ओके. मॅम मी सबमिट केली आहे आणि सबमिटेड पण दाखवते मॅम माझ्यापाशी. तुम्ही राईट हँड का केलता आता? मॅम ते माझे प्रेझेंटेचे आवाज येत नव्हते त्यामुळे राईज हँड केलते. ओके. असाइनमेंटला अटॅचमेंट म्हणजे काही अटॅचमेंट दिसतच नाही का तिथे अटॅच करायला, फाईल अपलोड करायला? नो मॅम, नाही दिसत.